मंगरुळपीर शहरातील मुख्य मार्गालगत जाधव हार्डवेअर समोरचे नगर परिषदेने बांधलेले डिवायडर सौंदर्य करण्यासाठी लावण्यात आलेली झाडे व त्याची जाडी तोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल मंगरुळपीर येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील यांनी 3 जून 2024 रोजी मंगरुळपीर नगर परिषदेला रितसर तक्रार अर्ज सादर केला होता। त्यामध्ये त्यांनी बिरबलनाथ मंदिर रोड त्यावरील डिवायडरच्या बांधकामासाठी नगर परिषदेने कोट्यावधी रुपये खर्च केले। त्या डिवायडरमध्ये झाडे लावून त्या झाडाच्या संरक्षणासाठी लोखंडी अँगलसह जाळीचे संरक्षण कवच उभारण्यात आले होते। नगर परिषदेच्या नागरी वस्ती जड वाहने नेण्यास बंदी असताना सुद्धा मंगरुळपीर शहरातील काही व्यापाऱ्यांनी राजरोसपणे आपले 4 चाकी व इतर वाहने चालवून रस्त्यावरील छोट्या मोठ्या दुकानदारांना त्रास देत आहे। त्यामुळे एखाद्या दिवशी शहरात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच 1 जून 2024 ची रात्री अंदाजे 9 ते 9:30 वाजताच्या सुमारास मंगरुळपीर नगर परिषदेने बांधलेले जाधव हार्डवेअर समोरील डिवायडर अंदाजे 10 फूट तोडून टाकले आहे व त्यातील झाडांची सुरक्षा कवचासाठी लावण्यात आलेली लोखंडी अँगल सह जाळी तोडून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तोडलेल्या डिवायडरचे विटा व इतर मटेरियल तोडलेली झाडे त्यातील काळी माती दूरवर कुठेतरी फेकून देण्यात आली। याबाबत दिलीप पाटील यांनी रितसर तक्रार केली असता मंगरुळपीर नगर परिषदेने संबंधितांवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे अखेर 9 सप्टेंबर पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। MCN न्यूज मराठीसाठी राजेश वानखडे, वाशिम।